सद्भावना यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित आपल्या राज्याचे प्रभारी सन्माननीय रमेश चंद्रकाला साहेब, आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकरावजी ठाकरे साहेब, आमचे विदर्भ आणि मराठवाड्याचे प्रभारी सचिव कृणालजी चौधरी, आमचे नसीमभाई खान, चंद्रकांतजी अनोरे, खासदार प्रणितीताई शिंदे, खासदार कल्याणरावजी काळे, खासदार रवींद्रजी चव्हाण, माजी मंत्री आणि जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ वटकुळकर, आनंदजी माळीसाहेब, वदाजी मिर्जाजी, SM शेखजी, मोहन जोशीजी, राजेंद्र राजजी, शहर अध्यक्ष इनामदारजी आणि मंचावर उपस्थित असलेले, माफ करा, सर्व मान्यवर, सर्वप्रथम खरंच आमच्या हर्षवर्धन दादांचे मनापासून आभार की सद्भावना रॅलीच्या माध्यमातून दुभंगलेली मनं जोडण्याचं काम, या सद्भावना रॅलीशिवाय दुसरा कुठलाही शस्त्र नाही की जो माणसाला माणसाशी जोडेल आणि जी दरी निर्माण झालेली आहे ती दरी मिटवण्याचं काम सद्भावना रॅलीच करू शकेल, सद्भावनेचा विचारच करू शकेल. आणि तो या घेऊन तुम्ही पुढे आलात आणि समस्त महाराष्ट्रातील काँग्रेस जन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असं म्हणतात की या देशामध्ये आणि राज्यामध्ये जातीयतेचं आणि धर्मांधतेचं विष प्रचंड प्रमाणात पेरलं जात आहे. त्यांना माहीत आहे की विकासाचं राजकारण करून यश मिळत नाही, त्यामुळे धर्मांधतेचं राजकारण करा, धर्माचं राजकारण करा आणि स्वतःची राजकीय पोळी शेकून घ्या. हा नवीन 2014 पासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाने फंडा सुरू केलेला आहे. या देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थिती एकूण पाहताना कोणी म्हणताय की काँग्रेसला फोडा, नेते गेले, कार्यकर्ते तोडण्याचे काम करा. अरे बाळांको, तुमच्या पक्षाला दुसऱ्याची घरं फोडायची सवय लागली आहे. तुमच्या पक्षाला लोकांची घरं तोडून स्वतःचं घर सजवण्याची सवय लागली आहे. पण लक्षात ठेवा, राजकारणात कि सबका मकान शीशे का होता है. आज तुम्हारे दिन है, कल हमारा दौर आएगा तो हम भी चुन चुन के बदला ले बगैर छोड़ेंगे नहीं. आणि यासाठी मी एक खरं म्हणजे आमच्या मित्रांना सांगतोय की आजकाल काही लोकांच्या दारेच्या भर जोरात सुरू आहे. अरे क्या सोचते हो ये? अरे बड़ा नौकर बनने से छोटा मालिक बनना, ये बड़ा नौकर बनने की ख्वाब देख रहे. और वहां जाओगे तो तुम नौकर बनोगे, यहां रहोगे तो छोटा भी होगे मगर मालिक बनोगे. तुम्हारी हौसला ये मालिक बनाने का है या नौकर बनने का है. तो इसलिए सोचो कि क्या बनना है. अरे वाह, क्या स्थिति है. कल देखा आपने शिंदे जी और अजित दादाजी, नाही देशमुखांनी आणि वडकुळकरांनी आपसात बसून सांगायचं असते. त्यामुळे मी म्हणालो की अरे क्या दूसरों के पीछे चलने के है ना, दूसरों के पीछे चलने से अच्छा है कि अपना रास्ता खुद बनाओ.